तर बघा मंडळी, पोहोचली कामावर आणि इकडे कामावर बनवली डाळ, भात, भाजी, नाश्ता, सगळा स्वयंपाक बनवला, ब्रेकफास्ट बनवला. तर तुम्हाला दाखवते, भाजीमध्ये बनवली आहे कोबीची भाजी, चण्याची डाळ टाकून मस्त अशी कोबीची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर ही कोबीची भाजी इकडे खूप आवडते बरं. चण्याची डाळ रात्रीच भिजत घालतात, मग मी सकाळी आल्यावर मस्त कोबीची भाजी चणा डाळ घालून करते. त्यानंतर हे वरण आहे आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलचं, त्याच्यामध्ये लाल मिरचीची फोडणी देते. हे तुपात फोडणी दिलेलं वरण आहे. इकडे अशा प्रकारे केलेलं वरण खूप आवडतं. त्यानंतर पोहे बनवलेले आहेत, मस्त मराठी स्टाईलचे पोहे, कांदा बटाटा घालून. नाश्ता झाला बनवून, ब्रेकफास्ट झाला. त्यानंतर जेवण लंच पण बनवलं. सरांचा टिफिन पॅक केला, सर टिफिन घेऊन ऑफिसला गेले. त्यानंतर हे उरलेलं सगळं जेवण झाकून ठेवलं. त्यानंतर सगळं किचन वगैरे क्लीन केलं. स्वयंपाक केला, टिफिन पॅक केला की आपलं काम संपलं असं नसतंय. आपल्याला किचन वगैरे सगळं क्लीन करून सगळं व्यवस्थित झाकून पुसून जावं लागतं. तुम्हाला तर माहिती आहे, ह्या घरामध्ये मी स्वयंपाकाची कामं करते. आपलं काम एवढं परफेक्ट असल्यामुळेच ते आपल्याला कामावर त्यांनी ठेवलेलं आहे आणि आपण तोंडाने मागितलं आहे तेवढा पगार ते आपल्याला देतात. तर ह्या एका कामाचे ते मला 6,000 रुपये देतात. 2 जणांचा स्वयंपाक बनवायचं, प्लस मुकेश भैया आहेतच. तर मी फक्त सकाळी ब्रेकफास्ट आणि लंच बनवते, सरांचा टिफिन पॅक करते. टिफिनमध्ये ब्रेकफास्ट, लंच, फ्रूट सॅलेड आणि त्यानंतर काकडी गाजरचं सॅलेड वगैरे जे असेल ते रोज देते. तुम्ही जर माझा रोजचा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला त्याच्यातनं समजेलच. सगळं जेवण झाकून वगैरे ठेवल्यानंतर असं व्यवस्थित किचन वगैरे क्लीन करून घेते. चॉपिंग बोर्ड, पोळपाट लाटणं, जे काय मी वापरलेली भांडी असतील तेवढी धुवून ठेवते. भांडी म्हणजे फक्त पोळपाट लाटणं, चॉपिंग बोर्ड, चाकू हे सगळं, कारण बेसिंगमध्ये टाकलं असं चाकू वगैरे तर भांडी वगैरे घासताना हाताला लागू शकतं. म्हणून हे जे छोटे मोठे वरच्या गोष्टी असतात ते आपण क्लीन करून धुवून ठेवलं तर भांडे घासणाऱ्याला पण जास्त पसारा पडत नाही. तर अशा प्रकारे मी किचन वगैरे क्लीन करून घेतलं. टोडूला नाश्ता दिला, सगळं आवरून मी आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मी तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर आजच्या व्हिडिओतनं ज्या छोट्या छोट्या क्लिप्स राहिलेल्या त्याच तुमच्याबरोबर मी शेअर केलेल्या आहेत. कारण कधी कधी काय होतं, आपल्या मोबाईलमध्ये अशा छोट्या छोट्या क्लिप्स राहतात ज्या कधी व्हिडिओमध्ये ॲड करायला जमत नाही. तर त्याच सगळ्या क्लिप्स आजच्या या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली ह्या म्हणजे कामवाली बाईचं काय काय काम असतं. पटकन असं काहीतरी आवरलं गेलं असं नसतं, सगळं अप टू डेट असतं. कारण की कसं आहे, हे जेवणाचं स्वयंपाकाचं काम आहे. बघा, हे टोडूला उकडलेलं अंडं सोलून मी दिलेलं आहे. तेवढा वेळ अंडं थोडंसं थंड होत असतं. ते म्हणजे तो पण एक लेकरू आहे, त्याला असं गरम गरम दिलं त्याचं तोंड भाजलं की त्याला त्रास होणार. तर अशा प्रकारे मी निघाली दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर इकडे आल्यावर इकडे बनवलेला आहे उपमा. तर हा व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे. थोडंसं मुकेश भैयाला ओरडली मी, कारण की मी आली आणि बेल वाजवली सकाळी पहाटे आणि लवकर त्याने दारच नाही उघडला, त्यामुळे सगळा राग निघाला. बघा, इकडे बनवलेला आहे व्हेजिटेबल उपमा. मस्त कॉर्न, गाजर, बीन्स, कॅप्सिकम टाकून त्यानंतर पनीर भुर्जी बनवलेली आहे. मस्त अशी कांदा टोमॅटो टाकून अशी पनीर भुर्जी बनवली आहे. त्यानंतर बनवलेली आहे पालक रोटी. बघा किती मस्त हिरवीगार अशी पालक रोटी बनवलेली आहे. ह्यात ओवा आणि तीळ टाकलेला आहे. त्यानंतर तिसऱ्या कामावर बनवलेले आहे वटाण्याची भाजी. हे पिवळे वटाणे आहेत. त्यानंतर भात बनवलेला आहे, चपात्या बनवलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इकडे बनवलेली आहे कोबीची कोशिंबीर. तर कोबीची कोशिंबीर तुम्ही कधी बनवली आहे का, मला नक्की सांगा. आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.